नमस्कार, मी सुरेखा कुडची आणि मी येते तुमच्यासमोर एक नवी मालिका घेऊन एका नव्या भूमिकेत. मालिकेचं नाव आहे जुळली गाठ गं आणि माझ्या भूमिकेचं नाव आहे दामिनी मुजुमदार. आत्तापर्यंत तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलेलेच आहे. माझा डान्स, माझा अभिनय याच्यावर भरभरून प्रेम केलं आहे. खूप वेगळं असं म्हणता येणार नाही, तरीसुद्धा त्यातल्या त्यात हा एक रोल जो माझा आहे तो थोडासा वेगळा आहे. दामिनी मुजुमदार हिचं एक स्वतःचं एक मोठं साम्राज्य आहे. खूप मोठ्या संपत्तीची मालकीण आहे ती आणि तिच्या घरात जी पुरुष संस्कृती चालते. पुरुषांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही आणि बायकांची जागा ही पुरुषांच्या पायात असते असं तिचं म्हणणं आहे. हे तिचं म्हणणं नाही आहे खरं तर. ती सुद्धा याच ह्याच्यातनं गेलेली असते. जी लग्न करून जेव्हा या घरात येते तेव्हापासून तीसुद्धा याच सगळ्या म्हणजे नवरा जे सांगेल तीच पूर्व दिशा अशा पद्धतीनेच ती पुढे गेलेली असते. संसार झालेला असतो तिचा. पण जेव्हा तिचा नवरा जातो आणि सगळं साम्राज्य तिच्याकडे येतं आणि ती नवऱ्याच्या म्हणजे नमस्कार, मी सुरेखा कुडची आणि मी येते तुमच्यासमोर एक नवी मालिका घेऊन नव्या भूमिकेत. मालिकेचं नाव आहे जुळलेली गाठ आणि माझ्या भूमिकेचं नाव आहे दामिनी मुजुमदार. दामिनी मुजुमदार तिला बायकांचं राज्य घरात चाललेलं आवडत नाही, पण ती स्वतः मात्र सगळं साम्राज्य चालवत असते. तिच्या घरात पुरुषप्रधान संस्कृती चालते. पुरुषांना सगळ्यात महत्त्वाचा मान गेला पाहिजे. पुरुष सांगेल तीच पूर्व दिशा असं सगळं आहे. तिचा संसारसुद्धा अशाच पद्धतीने झाला आहे. जेव्हा ती स्वतः दामिनी मुजुमदार या घरात जेव्हा सून म्हणून येते तेव्हा ती अशाच जाचातनं प्रवास करत करत तिचा हा टप्पा गाठलेला आहे. पण जेव्हा तिचा नवरा जातो तेव्हा ही सगळी संपत्ती, ही सगळं साम्राज्य ती एकटी सांभाळते, कारण मुलं तेवढी मोठी झालेली नसतात. तिचं म्हणणं असतं की एवढं मोठं साम्राज्य खरं तर चालवण्यासाठी जी अक्कल लागते किंवा जी एक हिंमत लागते ही पुरुषांमध्येच असते आणि मुलं मोठी झाल्यानंतर, जाणती झाल्यानंतर हे सगळं साम्राज्य मी त्यांच्या हवाले करते. तिला सुनांनी कुठलेही प्रश्न विचारलेले आवडत नाही. म्हणजे अगदी माझी जी सून आहे ती नवऱ्याला जरी एवढंही विचारण्याचा अधिकार नसतो की तुम्ही रात्री जेवायला येणार नाही. बायकांना हा अधिकारच नाही आहे विचारायचा असं तिचं म्हणणं आहे. तिचं नवरा आला तर त्याला गरम गरम जेवण वाढवून देणे हेच बायकांचं काम आहे. अशा पद्धतीची भूमिका मी करते आहे. मी टिपिकल सासू सून आपण जे बघतो जाच असा प्रकार नाही आहे. आमच्या पूर्ण सिरियलमध्ये जी हिरोईनची फॅमिली आहे ती सुसंस्कृत घराण्यातली, शिक्षण संस्था आहे त्यांची आणि हे झालं मुजुमदारांच्या फॅमिलीतलं. आणि एक्झॅक्ट उलट म्हणजे नायकांची फॅमिली जिथे आमची हिरोईन आहे ती फॅमिली, त्यांच्या घरामध्ये अशी संस्कृती आहे की पुरुष आणि महिला म्हणजे बायका समान आहेत. बायका त्यांना काहीतरी वेगळी वागणूक किंवा बाई म्हटलं की चूल आणि मुलीच्या व्यतिरिक्त त्यांचं आयुष्य नाही असं नाही आहे. त्यांच्याकडे अगदी समान वागणूक दिली जाते. एक्झॅक्ट उलटं आमच्याकडे. तर या दोन विभिन्न फॅमिलीज आहेत आणि जेव्हा त्या घरातली मुलगी या घरात सून म्हणून येईल तेव्हा जी काय मजा येणार आहे, त्या सासू सुनांमध्ये होणारे खटके असतील किंवा दामिनी मुजुमदारची 3 मुलं आहेत. त्याच्यातला सगळ्यात लहान मुलगा तिचा लाडका आहे, जो आपला हिरो आहे संकेत, धैर्य म्हणून जे कॅरेक्टर करतो आणि ह्या दोघांची केमिस्ट्री कशी असेल, कारण तो अगदीच मम्माच बॉय आहे. तो आईने सांगितलेला आदेश पाळायचा असा तो असणार आहे. सो जेव्हा बायको घरात येईल तेव्हा त्या दोघांची केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर त्या दामिनीची आणि हिरोईनची केमिस्ट्री पाहायला मला वाटतं तुम्हा लोकांना मजा येणार आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं की पाहायला विसरू नका जुळली गाठ गं, सन मराठीवर रोज रात्री 8:30 वाजता, फक्त आपल्या सन मराठी. हां, आणखीन एक सांगायचं राहूनच गेलं. न्यूज आघाड्याच्या सगळ्या प्रेक्षकांना मला एक विनंती करायची, तुम्हीसुद्धा हा शो न चुकता रोज रात्री 8:30 वाजता पाहायचा बरं का. लीड भूमिका ही